जगप्रसिद्ध माथेरान राणीला हरित ऊर्जेची साथ, हेरिटेज मिनी ट्रेनला हायड्रोजन इंजिन जोडण्याची तयारी, पर्यावरणपूरक पर्यटनाला मिळणार नवी दिशा. ब्रिटिश काळापासून सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत नागमोडी वळणावरून धावणारी जगप्रसिद्ध माथेरानची हेरिटेज मिनी ट्रेन आता हरित तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. हेरिटेज दर्जा मिळाल्यानंतर या ऐतिहासिक रेल्वेला पर्यावरणपूरक हायड्रोजन इंजिनची जोड देण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामुळे माथेरानच्या पर्यटनासह पर्यावरण संवर्धनालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होती आहे. भारतीय रेल्वेने हेरिटेज रेल्वे मार्गाचा ऐतिहासिक स्वरूप अबाधित ठेवत त्यांना आधुनिक आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी हायड्रोजन फॉर हेरिटेज ही महत्त्वाची योजना जाहीर केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेत देशातील निवडक हेरिटेज रेल्वे मार्गासह नेरळ माथेरान हिल रेल्वेचाही समावेश करण्यात आला आहे. सध्या नेरळ माथेरान मिनी ट्रेन डिझेल इंजिनवर धावते. भविष्यात हायड्रोजनवर चालणारं इंजिन कार्यान्वित झाल्यास धूर आणि कार्बन उत्सर्जनात मोठी घट होणार आहे. पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या माथेरानसाठी हा बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत पर्यटनाच्या दिशेने तो एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाचे माथेरानचे ध्येय अधिक बळकट होण्याची मदत मिळणार आहे. सह्याद्रीच्या हिरव्यागार दऱ्या, घनदाट जंगल आणि नागमोडी वळणांमधून धावणारी जगप्रसिद्ध नेरळ माथेरान हेरिटेज मिनी ट्रेन लवकरच या ऐतिहासिक रेल्वेला पर्यावरणपूरक हायड्रोजन इंजिनची जोड मिळण्याची शक्यता असून हरित पर्यटन आणि स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जाते. मात्र माथेरानच्या मिनी ट्रेनवर हायड्रोजन इंजिन नेमके कधी लावणार याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे माथेरानची राणी हरित ऊर्जेवर धावताना पाहण्याची प्रतीक्षा आता पर्यटकांसह रेल्वे प्रेमींनाही लागली आहे. TV7 मराठीसाठी गणेश पवार, कर्जत.